आणि आता मी आमंत्रित करते पारनेर इथून गझल विश्वामध्ये दमदारपणे लेखन करणारे नव्या दामाचे आमचे मित्र माननीय संदीप राठोड यांना आपल्या नव्या दामाची नवी गझल घेऊन आपल्या समोर उपस्थित आहेत. माननीय संदीप राठोड. एक मतला 2 शेर घेतो मग गझल ठेवतो. दारातून तुझी ती गेली वरात माझ्या, दारातून तुझी ती गेली वरात माझ्या, निष्पाप काळजाचा केला सघात माझ्या, निष्पाप काळजाचा केला सघात माझा. पुढचा शेर ठेवतोय. सोडून साथ माझी तेजी तुला मिळाली, सोडून साथ माझी तेजी तुला मिळाली, अनरोज होत आहे घसरंदरात माझ्या, दारातून तुझी ती गेली वरात माझ्या. पुढचा शेर घेतो. प्रेतास जाळताना थोडे जपून जाळा, प्रेतास जाळताना थोडे जपून जाळा, मी ठेवल्या सुगंधी जखमा उरात माझ्या, दारातून तुझी ती गेली वरात माझ्या. निखारी नावाची गझल ठेवतो. न्यायास मागणारा माणूस ठार होतो, न्यायास मागणारा माणूस ठार होतो, राखेतला निखारा राखेत गार होतो, न्यायास मागणारा माणूस ठार होतो, विश्वास फार होता माझा जगावरिया, विश्वास फार होता माझा जगावरिया, सरनावरी कळाले, सरनावरी कळाले, दुनियेस भार होतो, राखेतला निखारा राखेत गार होतो, दारी कसा नकोनी मागावयास आला, दारी कसा नकोनी मागावयास आला, देण्यास दान मीही उघडून दार होतो, राखेतला निखारा राखेत गार होतो, अवघी हयात त्यांचे केले भले तरीही, अवघी हयात त्यांचे केले भले तरीही, वस्तीत सज्जनांच्या बदनाम यार होतो, राखेतला निखारा राखेत गार होतो, मृत्यू समोर देवा सपसेल हारलो मी, मृत्यू समोर देवा सपसेल हारलो मी, लढलो इथे तरीही झेलून वार होतो, राखेतला निखारा राखेत गार होतो. शेवटचा शेर घेतो. सखये तुला बघू
आता सुखाने, सखे तुला बघूनी मरतो आता सुखाने, भेटी विना तुझ्या मी, भेटी विना तुझ्या मी रखडून फार होतो, राखेतला निखारा राखेत गार होतो, न्यायास मागणारा माणूस ठार होतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आभार आपले. खूप सुंदर आवाज आणि खूप जबरदस्त सादरीकरण आपण आपल्या समोर केलं. आणि आता अहिल्यानगरचं भूषण आणि गझलसाठीच ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं ते आमचे मित्र आणि गझलकार माधवजी सावंत सर यांना मी विनंती करेल की आपण आपली एक सुंदरशी रचना आमच्यासाठी ठेवावी. धन्यवाद ताई. आज आनंद होतोय की नगरमध्ये आणि शब्दगंधाच्या व्यासपीठावर गझल मुशायरा सादर होतोय. काही एक मतला काही सुटे शेर घेतो. पाळले की गुंड त्यांनी चार आता, पाळले की गुंड त्यांनी चार आता, झोपड्या हटवून केले 12 आता. पाळले की गुंड त्यांनी चार आता आणि झोपड्या हटवून केले 12 आता, आणि साथ नाही माणसांची माणसांना. शेर बघा. साथ नाही माणसांची माणसांना, फोल जाती एकटे यलगार आता, फोल जाती एकटे यलगार आता, आणि सत्य येथे बोलण्याची सोय नाही, सत्य येथे बोलण्याची सोय नाही, बोलणारा रोज होतो ठार आता, बोलणारा रोज होतो ठार आता. आणि शेर बघा की पार गेली शान वेड्या त्या घरांची, पार गेली शान वेड्या त्या घरांची, ज्या घरांना भार झाली माया आता, ज्या घरांना भार झाली माया आता. आणि गझल घेतो. सगळ्यांना आवडेल ही गझल आणि कळेलही. ठरल्या वेळी शब्दांकडे लक्ष द्या. ठरल्या वेळी पडदा सारून खुलते खिडकी. ठरल्या वेळी काही शब्दांना अंडरलाईन करीत चला. ठरल्या वेळी ती कधी नाही खुलत. ठरल्या वेळी पडदा सारून खुलते खिडकी, वाटेवरती डोळे लावून बघते खिडकी. ठरल्या वेळी पडदा सारून खुलते खिडकी, वाटेवरती डोळे लावून बघते खिडकी, आणि वाटेवरल्या त्या वळणावर पाऊल अडते, वाटेवरल्या त्या वळणावर पाऊल अडते, आणि करमत नाही जेव्हा उघडी नसते खिडकी, करमत नाही जेव्हा उघडी नसते खिडकी. आणि घरात असती जरी पहारे आप्तजनांचे, घरात असती जरी पहारे आप्तजनांचे, हळूच अल्लड तरी इशारे करते खिडकी. घरात असती जरी पहारे आप्तजनांचे, हळूच अल्लड तरी इशारे करते खिडकी. आणि शेर बघा. जिगर लागते जिंकायाला तिला गड्या रे, जिगर लागते जिंकायाला तिला गड्या रे, बावळटांच्या कुठे नशिबी असते खिडकी. जिगर लागते जिंकायाला तिला गड्या रे, आणि बावळटांच्या कुठे नशिबी असते खिडकी. आणि पुढचा शेर बघा. दुर्दैवाने काळ असाही येतो नक्की, दुर्दैवाने काळ असाही येतो नक्की, लावून घेते खिडकी मग ती रडते खिडकी. दुर्दैवाने काळ असाही येतो नक्की, लावून घेते खिडकी मग ती रडते खिडकी. आणि शेवट बघा. त्या वाटेने आता नाही जाणे येणे, त्या वाटेने आता नाही जाणे येणे, एक बिचारी उदासवाणी दिसते खिडकी, एक बिचारी उदासवाणी दिसते खिडकी. धन्यवाद. खूप छान सर. अशी भाग्यवान खिडकी सगळ्यांच्या नशिबी येवो
अशी अपेक्षा करायला हरकत नाही. यानंतर मी आमंत्रित करेल आमचे पाथर्डी येथून आलेले आमचे भाई हुमायूनजी अत्तार यांना. आपली रचना आपल्यासमोर काही चंद शेर पेश करतील. हुमायून अत्तार. ना नगमे होते ना तराने होते, ना नगमे होते ना तराने होते, हम नए ना होते अगर आप पुराने ना होते. आज सही मायनों में अगर ज़रूरत है हमें उस मालियों की, उन मालियों की कि जो हर तरह का फूल डालिए पे सजा सके, और उस लिहाज से आज यहाँ पर ये जो प्रोग्राम हो रहा है तो मुझे बहुत खुशी है कि हमारे शेलार सर ने भी बहुत अच्छी बात करे, हमारे अविनाश भाऊ ने भी बात करे. खूप आनंद वाटला की बुवा असं साहित्य संमेलनातून. आता मी जास्त काही बोलणार नाही, कारण हे संमेलनाचं मी बी आयोजकापैकी एक आहे. आमच्या पाथर्डी तालुक्यातले भूमिपुत्र राजेंद्र बुधारे असतील, त्यानंतर आमचे सुनील भाऊ असतील, शर्मिलाताई असतील, सोनवणे साहेब असतील, या सर्वांच्यामध्ये मी सुद्धा असतो, गाडेकर सर, कानडे सर. त्याच्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. मी फक्त जसं आहे मराठी, उर्दू, हिंदी ते सगळं मिक्सिंगमध्ये मी आपलं थोडं बोलतो. मराठीत बोललो आता याच्यातून, म्हणजे आहे का नाही सर डाकणे सर. तर काय माहीत होतं पांडोळे सर, काय माहीत होतं की अशी ही वेळ येईल, काय माहीत होतं की अशी ही वेळ येईल का एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला देईल शाप. अरे माणसाच्या मौतीनं मरशील, करू नको इतके पाप. दोनों का पगार है, दोनों का पगार है, खुशहाल है जिंदगी. खर्च किया मेकअप और साड़ी में, कुत्ता पाला है शौक से बिठाया गाड़ी में, और माँ बाप को रखा झोपड़ा और वाड़ी में. ऐ समंदर तू अपने लहरों से मेरे जिंदगी में तूफान मत उठा. संजीवनी थे. ऐ समंदर तू अपने लहरों से मेरे जिंदगी में तूफान मत उठा. अरे तूफान उठाने के लिए तो मेरी बीवी ही काफी है. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आपला सत्कार स्वीकारायचा आहे आणि यानंतर मी आमंत्रित करेल कर्जत येथून आलेले आमचे मित्र आणि गझलकार कवी विक्रमजी कांबळे सर, प्राध्यापक प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले. चर्चासत्र झालं मराठीचं आणि त्याच्यातून सूर आला की आमच्या प्राध्यापकाची बी मुलं इंग्रजी शाळेत आहे, म्हणून मी लिहिलं मराठीचा उदो करणाऱ्यांचा, मराठीचा उदो करणाऱ्यांचा असा विशिष्ट एक वर्ग आहे ज्याचा इंडियात बाप आणि अमेरिकेत पोरग आहे. मी 11वीला असताना एक शेर ऐकला होता, प्यार में मैं पहले अनजान था, प्यार तूने ही मुझको सिखा दिया, छोड़ जाना था आधी मंजिल पर काहे को दीवाना बना दिया. मी मराठीत केलं, प्रेम काय आहे हे माहीत नसताना, प्रेम काय आहे हे माहीत नसताना ते तूच मला शिकवलंस, आणि अर्ध्यावरच सोडू जायचं होतं तर काय वेळ बनवलंस. पुढं होकार ही मिळेना, इनकार ही कळेना, होकार ही मिळेना, इनकार ही कळेना. हे वेड लागलेले पुरते परिसरेना, होकार ही मिळेना, इनकार ही कळेना. संकेत रोज होती खिडकीसारखे,
संकेत रोज होती येती जुळून भेटी, संकेत रोज होती येती जुळून भेटी, भेटीस त्या परंतु भेटीस त्या परंतु राही अबोल प्रीती, त्या गोड यौवनासी संवाद ही जुळेना, हे वेड लागलेले पुरते परी सुटेना, हे वेड लागलेले पुरते परी सुटेना, दिन रात्र ध्यास लागे ते श्वास भास होती, दिन रात्र ध्यास लागे ते श्वास भास होती, जळत्या संकेत रोज जळत्या जागेपणात साऱ्या जाती सरून राती, काहूर अंतरीचे स्वप्नात ही सरेना, हे वेड लागलेले पुरते परी सरेना, हे वेड लागलेले पुरते परी सरेना. शेवटी न सावे मनाला न सांगवे कुणाला, न सावे मनाला न सांगवे कुणाला, जळत्या दिव्यास राही अंधार सोबतीला, जळत्या दिव्यास राही अंधार सोबतीला, प्रीतीतल्या सुरांचा सहभागही सुटेना, हे वेड लागलेले पुरते परी सरेना, हे वेड लागलेले पुरते परी सरेना, हे वेड लागलेले पुरते परी सरेना. थँक्यू. खूप सुंदर सर, खूप सुमधुर आवाजात आपण आपलं हे सादरीकरण इथे संपन्न केलं. यानंतर मी आमंत्रित करेल येवला येथून आलेले आमचे कवी मित्र रतनजी पिंगट यांना. रतनजी पिंगट मला वाटतं कविता इथे सादर करतील. खास येवल्यावरून या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती निश्चितच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. शब्दगंधचा हा दरवळ अशा प्रकारे सर्वत्र पसरत आहे आणि आपल्या उपस्थितीने निश्चितच आम्हाला या कार्यक्रमाला शोभा आणलेली आहे. रतनजी पिंगट. धन्यवाद मॅडम. कविता आपल्या पुढे ठेवतो. धुनं. पोरी धुतात धुनं आपल्याच नादात, तळ्यात मळ्यात ओढ्यात नदीच्या काठावर. पोरी धुतात धुनं आपल्याच नादात, तळ्यात मळ्यात ओढ्यात नदीच्या काठावर. त्यांना नसतं माहीत कपड्यातील मळा इतकंच गडद असतं मळब आपल्याच माथ्यावर. कपड्यांच्या धाग्यात रुतलेली सगळीच गुंतावळ आणि पडलेला प्रत्येक डाग आपटून धोपटून मोकळा करून सोडून देतात पोरी नितळ पाण्यात. कपड्यांच्या धाग्यात रुतलेली सगळीच गुंतावळ आणि पडलेला प्रत्येक डाग आपटून धोपटून मोकळा करून सोडून देतात पोरी नितळ पाण्यात. मात्र काळजावर झालेले वार आणि मनात खोलवर रुतलेला अंधार नाही सोडता येत त्यांना त्यांच्यासारख्याच थरथरत्या पाण्यात. खळखळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासारखंच खूप काही चावळतात, खिदळतात, हिंदळतात पोरी. खळखळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासारखंच खूप काही चावळतात, खिदळतात, हिंदळतात पोरी. पण त्यांना कुठं असतं माहीत जबाबदारीचे ओझे पेलताना हसण्याचीही होणार आहे चोरी आपल्याही आयुष्यात. पोरींनी आत्ताच हिमतीनं घडवायला हवं आपलं आयुष्य.
पोरींनी आत्ताच हिमतीनं घडवायला हवं आपलं आयुष्य आणि जगायला हवं स्वत्व सांभाळून नदीच्या उगमासारखं नितळ नवनवं, नदीच्या उगमासारखं नितळ नवनवं. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर एक कवयित्री छत्रपती संभाजीनगर येथून उपस्थित झालेल्या जयश्री पवार यांना मी विनंती करेन की आपण आपली एक रचना इथे ठेवावी. नमस्कार, मी जयश्री पवार, राठोड, छत्रपती संभाजीनगर. बदलले सारे काही ती मात्र तशीच आहे. बदलले सारे काही ती मात्र तशीच आहे. बालपणीच्या आठवणीच्या गंधीत मी आजही सुखावत आहे, आजही सुखावत आहे. कवितेचा शीर्षक आहे माहेराची पाऊलवाट. डोंगराच्या कुशीतून पाऊलवाट वळणाची, चौफेर नवलाई गर्द हिरव्या झाडींची. डोंगराच्या कुशीतून पाऊलवाट वळणाची, चौफेर नवलाई गर्द हिरव्या झाडींची. चिंचा बोरीचा रोळींचा रानमेव्याचा सुगंध, भूक भागवी तेव्हा पाऊल वाटेवरचा बांध. पाऊल वाटेच्या वळणावर वृक्ष देई गारवा, थकलेल्या जीवांना मिळे क्षणाचा विसावा. पाठीवरची सावली सोबतीला राहायची, ओढ लागे माहेराची पाऊल वाटेने जायाची. काटेरी झाडझुडपांची माहेराची पाऊल वाट, येई मधुर स्वर्गानी पाखरांचा किलबिलाट. नागमोडी अडवळणाचा शोभिवंत डोंगरी घाट, मनाचा गाभारा उजळी माहेराची पाऊल वाट. डोंगराच्या पायथ्याशी नदी माय वाहते, मनातील दुःख सारे सासूरवाशीन सांगते. झाली झाली सोनी माहेराची पाऊल वाट, झाली झाली सोनी माहेराची पाऊल वाट. कोरियले डोंगर झाला सिमेंटचा थाट, कोरियले डोंगर झाला सिमेंटचा थाट. डोंगराच्या कुशीतून पाऊल वाट वळणाची, डोंगराच्या कुशीतून पाऊल वाट वळणाची. धन्यवाद. धन्यवाद मॅम. आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद आपले. यानंतर मी आमंत्रित करेल अहमदनगर अहिल्यानगर येथील आमचे मित्र गझलकार आदरणीय धनंजय तांदळे यांना आपल्याला विनंती आहे की आपण एक रचना आमच्यासमोर ठेवावी. बऱ्याच वेळा माझी गझल व्यथा वेदना दुःख यांच्या भोवती फिरत असते. सध्या प्रेमाचा आठवडा चालू आहे, तर काही सुटे शेर किंवा गझल घेण्यापूर्वी एक शेर प्रेमावरती होऊन जाऊ द्या. तुझ्या माझ्यामध्ये काहीतरी आहे, तुझ्या माझ्यामध्ये काहीतरी आहे, मलाही वाटते अफवा बरी आहे, मलाही वाटते अफवा बरी आहे. तर काही सुटे शेर घेऊयात. कोणत्या जन्मातले हे ऋण आहे, कोणत्या जन्मातले हे ऋण आहे, फक्त माझ्या सावलीवर ऊन आहे. ऐन वेळी एकटे सोडीत नाही, ऐन वेळी एकटे सोडीत नाही, एवढा दुःखातही सद्गुण आहे, कोणत्या जन्मातले हे ऋण आहे. पुढे शेर घेऊ काही सुटे शेर.
दुःखही एवढे शांत सोबर मिळाले, दुःखही एवढे शांत सोबर मिळाले, कागदी फूल काटे खरोखर मिळाले. मी उगा बांधल्या भोवती चार भिंती, मी उगा बांधल्या भोवती चार भिंती, कैदखाना मिळाला कुठे घर मिळाले. आता एक गजल घेऊयात आपण. ज्या फांदीवर घरटे होते, ज्या फांदीवर घरटे होते, त्या फांदीला मोहळ, ज्या फांदीवर घरटे होते त्या फांदीला मोहळ, उगा दिला रे आयुष्यातू असा मधाचा ओघळ. कळी मनावर घेतच नाही ऋतू कोणता हल्ली, कळी मनावर घेतच नाही ऋतू कोणता हल्ली, उगाच करतो हजारदा मी या श्वासांची ओंजळ, उगा दिला रे आयुष्यातू असा मधाचा ओघळ. झुळूक बोलते मलाच हल्ली विझवा याची भाषा, झुळूक बोलते मलाच हल्ली विझवा याची भाषा, कालच तर या मांडीवरती निजून गेले वादळ, उगा दिला रे आयुष्यातू असा मधाचा ओघळ. पुन्हा एकदा जन्म जाळण्या उठून आलो असतो, पुन्हा एकदा जन्म जाळण्या उठून आलो असतो, तुझ्या उनी पण जादा होती त्या मृत्यूची तळमळ, उगा दिला रे आयुष्यातू असा मधाचा ओघळ. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान, खूप सुंदर रचना आपण इथे आमच्यासमोर ठेवलीत. आणि यानंतर आता शेवटचे जे गझलकार पुण्या येथून आलेले आमचे मित्र आणि ज्येष्ठ गझलकार बबनजी धुमाळ सर आपल्यासोबत आहेत. मी आपल्याला विनंती करेल सर की आपण आपली रचना इथे ठेवावी. धन्यवाद मॅडम. नाजूक भावनांचा व्यापार होत आहे, नाजूक भावनांचा व्यापार होत आहे, घरट्यात ये मुले तो अंधार होत आहे. नाजूक भावनांचा व्यापार होत आहे, घरट्यात ये मुली तो अंधार होत आहे. आणि घेऊन पुण्यसारी दिंडी निघून गेली, घेऊन पुण्यसारी दिंडी निघून गेली, जगण्यास पाप येथे आधार होत आहे, घरट्यात ये मुली तू अंधार होत आहे. सौदा तिला स्वतःचा नव्हता करावयाचा, सौदा तिला स्वतःचा नव्हता करावयाचा, पण कोवळ्या भुकेने लाचार होत आहे, घरट्यात ये मुली तू अंधार होत आहे. एक गजल घेतो पा की जीवन येथे दुसऱ्याचेही सुंदर करता येते, जीवन येथे दुसऱ्याचेही सुंदर करता येते, भले आपले ते केव्हाही नंतर करता येते. जीवन येथे दुसऱ्याचेही सुंदर करता येते, भले आपले ते केव्हाही नंतर करता येते. आणि हृदयामध्ये प्रेमाचा जर पाना दाटून आला, हृदयामध्ये प्रेमाचा जर पाना दाटून आला, हिंस्राशया वाघाचेही मांजर करता येते. हृदयामध्ये प्रेमाचा जर पाना दाटून आला, हिंस्राशया वाघाचेही मांजर करता येते. जीवन येथे दुसऱ्याचेही सुंदर करता येते. याचक येता दारी त्याला देत राहिलो सारे. शेर पहा की याचक येता दारी त्याला देत राहिलो सारे, जीवनात जोडून मानसे स्थावर करता येते. जीवन येथे दुसऱ्याचेही सुंदर करता येते, भले आपले ते केव्हाही नंतर करता येते. आणि मनात असली रुजण्याची जर आतून उर्मी खरी, मनात असली रुजण्याची जर आतून उर्मी खरी, वृक्षाशया माळावरही वावर करता येते. जीवन येथे दुसऱ्याचेही सुंदर करता येते, भले आपले ते केव्हाही नंतर करता येते. आणि हा शेर ऐका पहा की भरल्या पोटी पकवानेही नको वाटती खाया, भरल्या पोटी पकवानेही नको वाटती खाया, भूक लागता कोंड्याचीही भाकर करता येते.
भरल्या पोटी पक्वान्नेही नको वाटते खाया, भूक लागता कोंड्याची ही भाकर करता येते, जीवन येथे दुसऱ्याचेही सुंदर करता येते, भले आपले ते केव्हाही नंतर करता येते. आणि शेवटचा शेर ऐका पहा की नकोच लागू तिच्या कधीही निष्कारण तू नादी, नकोच लागू तिच्या कधीही निष्कारण तू नादी, तिला बिलंदर धूर्त गड्याचे बंदर करता येते, जीवन येथे दुसऱ्याचेही सुंदर करता येते, भले आपले ते केव्हाही नंतर करता येते. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप सुंदर रचना, आपल्या नावाला साजेशी रचना आपण सादर केलीत. पुन्हा एक वार धन्यवाद आपले. आणि यानंतर आजच्या कवीस या गझल मुशायराच्या अध्यक्षा आदरणीय कमर सुरूर मॅम यांना विनंती करेल की आपण शेवटची समारोपाची ही रचना आमच्यासमोर ठेवावी. पहले बुलाकर मैंने अपना काम कर दिया था, मगर इनकी फरमाइश है शर्मिला ताई की, सर की हमारे फरमाइश है, कुछ पढ़ देती हूँ. इन लोग मेरे कान में आके कह रहे थे कि प्रेम की कोई कविता आप सुनाएं, तो मैंने कहा ठीक है सुनाते हैं. बहुत वक्त नहीं लूँगी, 4-4 मिसरे. सारे दुख भूल गए, सारे सितम भूल गए, सारे दुख भूल गए, सारे सितम भूल गए, सारे दुख भूल गए, सारे सितम भूल गए, उनको देखा तो सभी रंजो अलम भूल गए, उनको देखा तो सभी रंजो अलम भूल गए. वो अगर पूछ लें कल क्यों नहीं मिलने आए, वो अगर पूछ लें कल क्यों नहीं मिलने आए, वो अगर पूछ लें कल क्यों नहीं मिलने आए, थोड़ा इठलाएंगे कह देंगे कि हम भूल गए, थोड़ा इठलाएंगे कह देंगे कि हम भूल गए. 4 मिसरे पेश करती हूँ. देखें सर, सोनौने सर, तुषार सर. कोई अंजाम हो लेकिन, कोई अंजाम हो लेकिन, जसारत करके देखेंगे, कोई अंजाम हो लेकिन, जसारत करके देखेंगे, कोई अंजाम हो लेकिन जसारत करके देखेंगे, मोहब्बत करने वालों से मोहब्बत करके देखेंगे. क्या बात है, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया. मोहब्बत करने वालों से मोहब्बत करके देखेंगे. और ये शेर मैं पढ़ती हूँ कि आसिफ की फिल्म तो आपने देखी ली होगी, सभी ने बार बार देखी होगी. मेरा एक शेर, मोहब्बत करने वालों से चुना जाता है कैसे हुस्न को दीवार के अंदर, चुना जाता है कैसे हुस्न को दीवार के अंदर. कभी ज़िल्ले इलाही से बगावत करके देखेंगे, कभी ज़िल्ले इलाही से
आज के ज़िले इलाही भी आ रहे हैं, उनका स्वागत करते हैं। चलिए, बहुत बहुत शुक्रिया आप लोगों ने मुझे यहाँ पर बुलाया। मैं इसके लिए गोसावी सर और शर्मिला मैडम का बहुत बहुत धन्यवाद करती हूँ, शुक्रिया करती हूँ। धन्यवाद मॅडम. सर्वच मान्यवर गझलकारांचं पुनश्च एक वार हार्दिक आभार. शब्दगंधच्या या विनंतीला मान देऊन आपण आजची ही संध्याकाळ सुरेख आणि सुरेल बनवलीत. आपले मनस्वी आभार आणि खूप खूप धन्यवाद. यानंतरचा पुरस्कार वितरण सोहळा आपण इथे संपन्न करणार आहोत. लगेचच आमदार काशीनाथ दाते साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं स्वागत आहे सर. प्रशांत गायकवाड सर, चेडे सर आणि ॲडव्होकेट युवराज पाटील सर्वांचंच शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. हा पुरस्कार वितरण सोहळा आपण इथे लगेचच मान्यवरांच्या शुभहस्ते इथे संपन्न करत आहोत. कालपासून सुरू झालेल्या या साहित्य संमेलनामध्ये 2 कवी संमेलन, गझल संमेलन, उद्घाटन सोहळा, परिचय संवाद आणि कथाकथन आणि गझल संमेलनाचा आस्वाद आपण इथे घेतलेला आहे. आणि आता आपण पुरस्कार वितरणच्या स्वरूपामध्ये या कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्राकडे वळत आहोत. आपण दिलेल्या ह्या भरपूर प्रतिसादाबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य निश्चितच आपली ऋणी आहे. आता आपण वळत आहोत पुरस्कार वितरण सोहळ्याकडे. आपला अधिक वेळ न घेता मी आमचे 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय संपतदादा बारसकर आणि सौभाग्यवती किरणताई बारसकर यांना आमंत्रित करते. आपल्याला विनंती आहे की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात. आजच्या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आणि त्यांच्या सुविध पत्नी सौभाग्यवती किरणताई बारसकर. आजच्या कार्यक्रमाच्या आणि या संपूर्ण 16व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा आदरणीय डॉक्टर संजीवनीताई तडेगावकर आणि श्रीयुत पंडित तडेगावकर, आपल्याला ही विनंती आहे की आपण मॅडमचं पाठबळ राखण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी विचारमंचावर आपण आमंत्रित आहात. आदरणीय कन्हेरकर सर, रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं स्वागत. यानंतर मी आमंत्रित करेन आदरणीय आमदार काशीनाथजी दाते सर. आपल्याला विनंती आहे की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात. कथाकार संजयजी कळमकर, आपल्यालाही मी विनंती करेल की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात. माननीय रवी तात्या बारसकर, आपल्याला विनंती करेल मी की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात. माननीय श्रीनिवासजी बोज्जा, आपल्याला विनंती करेल मी की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात. न्यू आर्ट्स कॉमर्स आणि आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बाळासाहेबजी सागडे सर, आपल्याला विनंती करेल मी की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात. माननीय चेडे सर, आपल्यालाही विनंती करेल मी की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात. माननीय सीतारामजी काकडे सर, आपल्याला विनंती करेल मी की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात. आदरणीय किशोर मरकड सर, आपल्याला विनंती करेल मी की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात. आदरणीय पत्रकार अविनाशजी मंत्री साहेब, आपल्यालाही विनंती करेल मी की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात. आदरणीय बापूसाहेब भोसले, आदरणीय अवितात्या घुले, आपण उपस्थित असाल तर आपल्यालाही विनंती करेल मी की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात.
आदरणीय प्राचार्य ढाकणे सर आपल्याला विनंती करेल मी की GP ढाकणे सर आपल्याला विनंती करेल मी की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. या सर्वांच्या उपस्थितीने आपण हा समारोप सोहळा इथे संपन्न करत आहोत. 16वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्यिक संमेलन इथे संपन्न होतोय. मी भारतजी गाडेकर यांना विनंती करेल की आपण स्वागत गीत सादर करावं. मानसा इथे मी मानसा इथे मी तुझे गीत गावे. 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 असे गीत गावे तुझे हित व्हावे. मानसा इथे मी असे तुझे माझे नाते जुळावे. असे तुझे माझे नाते जुळावे. असे तुझे माझे असे तुझे माझे नाते जुळावे. तुझ्या संकटाशी इथे मी लढावे. मानसा इथे मी इथे सारे नवे पेरताना. इथे सारे नवे पेरताना. इथे सारे इथे सारे नवे पेरताना. इथे सारे नवे पेरताना. वामन परी मी तुझे हात व्हावे. मानसा इथे मी तुझे गीत गावे. मानसा इथे मी मानसा इथे मी. धन्यवाद. कोणाला ओके धन्यवाद सर. सिनेनाट्य अभिनेते राधाकृष्ण कराळे इथे उपस्थित झालेले आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. उपस्थित मान्यवरांचं मनोगत ऐकण्यापूर्वी आपण त्यांचा सन्मान सोहळा इथे संपन्न करणार आहोत. आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेबजी सागडे सर, प्राचार्य न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय अहमदनगर इथे उपस्थित झालेले आहेत. आपला शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आम्ही सन्मान करणार आहोत. मी आदरणीय संपतदादा बारसकर 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करायचा आहे. आणि आपल्याला विनंती करेल मी सर की आपण आमच्या या सन्मानाचा या सत्काराचा स्वीकार करावा. चलो. धन्यवाद सर. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय किशोरजी मरकड सर यांचाही आपण सन्मान करणार आहोत. स्वागत अध्यक्ष संपतदादा बारसकर, आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेल मी की आपण हा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. काशीनाथ दात
धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक व्याख्याते आदरणीय सीतारामजी काकडे सर यांचाही आपण सन्मान करणार आहोत. पुन्हा एकदा बारसकर सरांना विनंती की आपण हा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. धन्यवाद. आदरणीय आमदार काशीनाथ दाते साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी पुन्हा एकदा संपतदादा बारसकर आमचे 16व्या शब्दगंध साहित्यिक संमेलनाचे स्वागत अध्यक्ष यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय आमदार काशीनाथ दाते साहेब यांचा सन्मान संपन्न करावा. आणि आपल्याला विनंती करेल मी सर की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न करावा. आणि आपल्याला विनंती आहे की आपण या सन्मानाचा या सत्काराचा स्वीकार करावा. आमचे मार्गदर्शक कथाकार साहित्यिक संजयजी कळमकर इथे उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. पुन्हा एकदा मी संपतदादा बारसकर यांच्या शुभ हस्ते या सर्व मान्यवरांचा इथे सन्मान सोहळा इथे संपन्न होतोय. आदरणीय प्रशांतजी गायकवाड आपल्याला ही विनंती आहे की आपण आमचा सन्मान आदरणीय संपतदादा बारसकर यांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. आदरणीय चेडे सर यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. मी संपतदादांना विनंती करेल की आपण आदरणीय चेडे सर यांचा सन्मान करावा. आणि आपल्याला विनंती आहे सर की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. ॲडव्होकेट युवराज पाटील यांचाही आपण सन्मान करणार आहोत. धन्यवाद. यानंतर सिनेनाट्य अभिनेते राधाकृष्ण कराळे यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. संपतदादा बारसकर यांना विनंती करेल मी की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न करावा. संपले ना पण मग संजीवनी ताईंचा पण घ्यायचा का सत्कार मग घेऊ का लगेच संजीवनी ताईंचा घेऊ का स्वागत अध्यक्ष. धन्यवाद. यानंतर आपण 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनासाठी ज्यांनी स्वागताध्यक्षपदाची धुरा उचलली आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी तन मन धनाने आपल्या सोबत राहिले ते 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष यांना शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आपण सन्मानित करत आहोत. सपत्नीक त्यांचा हा सन्मान सोहळा इथे संपन्न करतोय. शब्दगंधच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना मी विनंती करेन की आपण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. आदरणीय किरणताई बारसकर आणि संपतदादा बारसकर यांचा सत्कार सपत्नीक इथे संपन्न होतोय. आदरणीय आमदार
काशीनाथ दाते साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आणि शब्दगंधच्या या सर्व टीम सोबत हा सन्मान सोहळा इथे संपन्न होतोय. सन्मानपत्र बघा बरं माझ्या हातात तेच हरवलं. धन्यवाद. नंदनवन उद्योग समूहाचे माननीय दत्तात्रय जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं या ठिकाणी शब्दगंधच्या वतीनं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. बरं बरं ठीक. सुस्वागतम सुस्वागतम. दुरेकर अकॅडमीचे कोणी आले असतील तर त्यांचा सन्मान आदरणीय संपतदादा बारसकर यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत. दुरेकर अकॅडमी यांचे कोणी आपल्या पत्रिकेसाठी सौजन्य दिलेले आणि शब्दगंध साहित्य परिषदेच्या संमेलनामध्ये आपला हातभार लावलेले दुरेकर अकॅडमीचे संचालक यांचा सन्मान इथे आपण संपन्न करतोय. हां ठीक. उद्घाटन सोहळ्यापूर्वी ज्यांनी महात्मा फुलेचा प्रयोग इथे आपल्यासमोर सादर केली ती विद्यार्थिनी स्नेहल डाडर हिचा आपण सन्मान करणार आहोत. संपतदादा बारसकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा ही अपेक्षा. ओके ओके ठीक. आदरणीय श्रीनिवास बोज्जा सर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. संपतदादा बारसकर यांना विनंती करेल मी की आपण आदरणीय श्रीनिवास बोज्जा सर यांचा सन्मान आपण संपन्न करावा. ओके. आदरणीय रवी तात्या बारसकर आपलाही सन्मान आपण संपन्न करणार आहोत. श्रीनिवास बोज्जा साहेब यांचा सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. स्वप्नील खामकर यांचा सत्कार आपण इथे करणार आहोत. 2 पुस्तकांचे हे लेखक आहेत. इंग्लिशमध्ये 2 पुस्तकं यांनी लिहिलेली आहेत आणि यांना पुढील वाटचालीसाठी पाठबळ देण्यासाठी हा सन्मान आपण इथे करणार आहोत.